एक बेंगलोरचा इंजिनियर होता आणि एक मॅनेजर होता. पैशाला काही कमी नव्हतं. मग प्रॉब्लेम आला कुठं? प्रॉब्लेम आला तिथं पॉवर. पॉवर कोणती? मनी पॉवर. का तर मनी पॉवर त्यांच्याकडे होतीच. फिजिकली पॉवर तेही होती. पॉवर राहिली ती मनोबल. मनोबल खूप कमी झाले. आजकाल सगळ्यांचंच मनोबल कमी झालंय. फक्त ह्या एज्युकेटेड लोकांचं किंवा अज्ञानी लोकांचं मनोबल कमी झालं अशातला भाग नाही, किंवा पुरुषांचं कमी झालंय, स्त्रियांचं कमी झालंय अशातलाही भाग नाही. आता काय झालं? मोबाईल आला. मोबाईल आल्यामुळे काय होतं? पुरुष मंडळी बाहेरून आली, काम करून आली की त्यांचे ते मोबाईल बघतात, थोडे वेळ बोलतात, थोडे वेळ टीव्ही बघतात. त्यांचं मुलांकडेही लक्ष नसतं आणि घरच्यांकडेही लक्ष नसतं. पण परत नंतर काय होतं? मग आई पण काम करते किंवा ड्युटी करते, परत मोबाईल बघते. ह्याचं काय होतं? नंतर मग मुलंही काय करतात? आई वडील मोबाईल मध्ये आहेत, मग इकडून इकडे येतात आणि तेही मोबाईल घेतात. म्हणजे संवाद कमी झाला. आता ही दोन सुसाईडच्या ज्या केसेस घडल्या, हे दोन म्हणजे बरेचशे आहेत, पण एक फॉर एक्झाम्पल म्हणून जर आपण घेतलं तर त्या दोघांची फॅमिली होती. दोघांना आई वडील होते, भाऊ बहीण होते. कोण दुःखात असेल तर आपण सांत्वन करू शकणार नाहीत का? करू शकणार ना. आपण कितीही दुःख झालं तर प्रत्येक लेडीजकडे हिंमत असते त्याला बाहेर काढण्याची. पण काय झालं? त्यांना ठीक आहे, काय प्रॉब्लेम आला, लाईफ पार्टनर म्हणून हे झालं, त्यांनी त्यांच्या आई वडिलाला बोलायला पाहिजे होतं, बहिणीला बोलायला पाहिजे होतं, मित्र परिवार असतो त्यांना कोणाला बोलायला पाहिजे होतं, जेणेकरून काय झालं तर प्रॉब्लेम सॉर्ट आउट झाला असता. पण लोक काय करायला लागले? सुसाईडचा पर्याय निवडायला लागले. पण त्यांनी काय होतं की बाबा सुसाईड हे जरी केलं तरी प्रश्न सुटणार नाही. ह्याला आपलं मनोबल वाढवणं हीच